इनिशियल आपण ज्याला कल म्हणतो, सुरुवातीचे कल आहे त्याच्यामध्ये नवनीत राणा पिछाडीवरती. मी अमरावतीला गेलो होतो. तिरंगी तिथे लढत खूप महत्त्वाची आहे. बळवंत वानखेडे, दिनेश बुब प्रहारचे आणि नवनीत राणा. जेव्हा सुरुवातीला मी तिथे गेलो होतो, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तिथला अंदाज मतदारसंघाचा घेत होतो, तेव्हा नवनीत राणा तिथे सुरुवातीच्या प्रचाराच्या काळामध्ये 3 नंबरलाच असले स्थानिक पत्रकार आणि तिथले स्थानिक नेते सांगायचे. पण दिनेश बुब आल्यानंतर तिरंगी लढत होत होती. त्यांनी अचानक खूप ग्रीप पकडली प्रचारामध्ये दिनेश बुब यांनी. नरेश मस्के 3000 मतांनी आघाडीवर गेले. हो, आता हे बदल आपण आता जसं आपण तासाभराने आपल्याकडे जसं माहिती तसं घेत राहू. पण अमरावतीमध्ये त्या पिछाडीवरती होते आणि मला आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर जॉईन झालेत. तुमचंही स्वागत सर. अमरावतीबद्दल आम्ही बोलत होतो आणि मुंबईतनं आपल्याला कल जिथे मगाशी ठाण्यात राजन विचारे आघाडीवरती ते आता पिछाडीवरती गेलेत. दक्षिण मुंबईतनं आता यामिनी जाधव गेल्यात. त्यामुळे आता आपण साधारणपणे तासाभरात अजून एक्झॅक्ट आपल्याला चित्र कळायला वेळ लागेल. पण जनरली लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 10,000-15,000ची आघाडी एकदा झाली तरच ती थोडीशी पुढे कायम होते, कारण तोपर्यंत ती तुटू शकते असं म्हणतात. लीड तोडणं आहे हा जो त्यातला फरक आहे. तर विदर्भामध्ये नवनीत राणांचा परफॉर्मन्स त्यांच्याबद्दल खूप सगळ्यात जास्त चर्चेत आणि वादग्रस्त म्हटलं तर कदाचित आवडणार नाही अनेकांना, पण चर्चेतला चेहरा होता आणि तिथे त्यांच्या विरोधात पक्षाचीच खूप नाराजी होती. म्हणजे पक्षाने त्यांना आणणं, त्यांना उमेदवारी देणं, प्रवीण पोटे असतील किंवा मग सहकारी पक्षातले तुमचे अडसूळ असतील, ते सुरुवातीला ते सोबत येतो म्हणाले, मित्रांपेक्षा शत्रू जास्ती होते मतदारसंघात. सगळेच तिथे प्रहार त्यांच्या अगेन्स्ट होतं, काँग्रेस अगेन्स्ट. त्यांचे मित्रांपेक्षा राजकारणात शत्रूच जास्त तिथे होते. त्यामुळे त्याचा हा परिणाम असू शकतो जर हेच कल पुढे राहील तर. शैलेंद्र? हो, निश्चितपणे. फक्त त्याच्यात एक झालं होतं की जसं मतदारसंघ राखीव किंवा याच्यामध्ये सुद्धा वानखेडेंनी जी भूमिका घेतली की ती थोडीशी अतिजातीवादी भूमिका घेतल्याचे जे दुष्परिणाम होतात ते थोड्याशा वानखेड्यांना भोगायला लागतील असं वाटत होतं. दुसरीकडे दिनेश बुब जे आहेत त्यांची बंडखोरी, म्हणजे बच्चू कडूंचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यामुळे नुकसान नेमकं कोणाचं होत आहे. सुरुवातीला चित्र असं रंगवलं गेलं माध्यमातून की नवनीत राणांना डोकेदुखीत राहणार दिनेश बुबांची उमेदवारी, परंतु पुढे असं लक्षात यायला लागलं की कदाचित त्यांच्या उमेदवारांनी नवनीत राणांनाच काही प्रमाणात मदत होईल का, कारण हे जी मतं खातील ती बहुतांश विरोधी पक्षांची खातील की काय, इथपर्यंत चर्चा केली गेली. त्यामुळे तो सामना रंगतदारच होणार आहे. आता पहिल्या अगदी फेरीचे कल येतात आपल्याला. ना जसं आपण बोलतोय बारामतीचा ना इंटरेस्टिंग अपडेट झाला, मला ना ते खूप टेम्पटिंग आहे. म्हणजे बारामतीच्या 6ही विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवरती आहेत असं अपडेट इथे येत आहे. सुप्रिया सुळे तिथे 6ही मतदारसंघामध्ये तिथे खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवारचा एकही आमदार नाही. म्हणजे तिथे 6 बारामतीमध्ये, बारामती, इंदापूर अजित पवार पक्षाचे तिथे उमेदवार आहेत. पुरंदरमध्ये काँग्रेस आहे, भोर पुरंदर काँग्रेस, दौंड आणि खडकवासला भाजप, दौंड आणि खडकवासला भाजपकडे. तरी सुद्धा आता अजूनही म्हणजे बजरंग धक्का बसलाय अजूनही ही पहिल्या मतात म्हणजे अजून